नमस्कार मित्रांनो, डिफेन्स फॅक्टरी मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। दरवर्षी इंडियन आर्मीमध्ये वुमेन मिलिटरी पोलीस म्हणून मुलींसाठी जागा निघत असतात आणि इंडियन आर्मीमध्ये जाण्याची सुवर्ण संधी मुलींना मिळत असते। आता या भरतीबद्दलच आपल्याला डिटेल माहिती बघायची आहे की मुलींसाठी या भरतीमध्ये फॉर्म भरायचा आहे तर शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, वयाची अट काय असणार आहे, परीक्षेमध्ये काय काय असतं, फिजिकल मध्ये काय असतं, त्याचबरोबर मुलांपेक्षा मुलींना काय वेगळं असतं, ही संपूर्ण डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचंय आणि ज्या ज्या तुमच्या मैत्रिणी अग्निवीर भरतीची तयारी करताय किंवा ज्यांना इंडियन आर्मी मध्ये जायचंय त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे। आता बघा, दरवर्षी जाहिरात येत असते अग्निवीर भरतीची। त्या अग्निवीर भरतीच्या जाहिरातीमध्ये जवळपास 1 लाखाच्या आसपास जागा असतात। मागच्या 1-2 भरत्यांमध्ये अशाच प्रकारे जागा होत्या, त्याच्या अगोदरच्या 1-2 भरतीत 50,000च्या आसपास जागा होत्या। दरवर्षी बाकी भरत्यांपेक्षा अग्निवीर भरतीमध्ये खूप जास्त जागा असतात, सिलेक्शन मिळवण्याचे चान्स खूप जास्त असतात, कट ऑफ कमी लागत असतो आणि कमी वयामध्ये मिळणारी बेस्ट नोकरी ही बघा। त्याबद्दल भरपूर माहिती मी तुम्हाला दिलेली की बेस्ट नोकरी का बरे म्हणून। ठीक आहे, आता जाहिरात कधी येणार या भरतीची, तर आताची जी भरती झाली 2025-26 ची, जी 26 ची भरती झाली, त्या भरतीची जाहिरात आली होती बघा 13 फेब्रुवारीला आणि परीक्षा झाली होती 1 ते 12 जून दरम्यान। याच्यावरून जर आपण बघितलं तर 2027 ची जी काही भरती आहे त्या भरतीची जाहिरात सुद्धा जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार आणि परीक्षा होणार मे जूनच्या महिन्यामध्ये। ठीक आहे, अशाच पद्धतीने होत असतं जवळपास दरवर्षी, फक्त 10-15 दिवस मागे पुढे होऊ शकते। ठीक आहे, आलं लक्षामध्ये। जागा जवळपास 1 लाखाच्या आसपास असतात। मुलींसाठी जागा कमी प्रमाणामध्ये असतात पण फॉर्म सुद्धा कमी येत असतात, कारण जास्त मुलींना ते प्रत्येकच मुलीमध्ये ते नसतं की मला डिफेन्स मध्ये जायचंय, मला आर्मी मध्ये जायचंय। मुली जास्त करून इकडे इंजिनिअरिंग करते, काहीतरी डॉक्टर करते किंवा एखादी दुसरी फील्ड बघते। त्यातल्या डिफेन्स म्हणलं तर मी पोलीस भरती करते, पण अग्निवीर मध्ये येणाऱ्या ज्या काही मुली आहेत त्यांना सिद्ध करून दाखवायचं असतं की हम छोरिया छोरों से कम है के, कारण बाकी सर्व क्षेत्रांमध्ये सुद्धा मुली आता मुलांच्या पुढे। मग अग्निवीर भरती असेल किंवा इतर सर्व भरत्यांमध्ये सुद्धा मुलींना मुलांसारखा चान्स त्या ठिकाणी मिळायला हवा। आता बघा, या ठिकाणी पात्रता काय लागणार आहे। आता जे मुलं तयारी करणारे पुढच्या भरतीची त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमी वरती मराठी माध्यम मधली दर्जेदार बॅच उपलब्ध आहे। या बॅच मध्ये संपूर्ण जी काही टीम शिकवायला असणार ती अनुभवी आहे। मी स्वतः असणारे 12वीला असतानाच मी एनडीए ची परीक्षा पास केलेली आहे, पण कुठंतरी माझं अभ्यास कमी पडला असेल किंवा नशिबानं साथ दिली नसेल, इंटरव्ह्यू मध्ये माझं नाही झालं। ठीक आहे, म्हणजे स्वतःचा मोठेपणा सांगत नाही, पण सगळी जी काही टीम तुम्हाला शिकवायला असणारी ती दर्जेदार आहे। त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की फायदा होणार आहे। आताच जी भरती झाली त्या भरतीचा रिझल्ट आला, भरपूर मुलांचे रिप्लाय आले, मेसेज आले की सर तुमच्या बॅचचा फायदा झालेला आहे, तुमच्या पुस्तकाचा फायदा झालेला आहे। आपलं अग्निवीर राजमार्ग म्हणून मराठी माध्यम मधलं पुस्तक सुद्धा उपलब्ध आहे। देशामध्ये नंबर 1 होतं आपलं पुस्तक आर्मीमध्ये। ठीक आहे, मग पुस्तक घ्यायचं असलं तर तुम्ही अग्निवीर राजमार्ग Amazon वरून ऑर्डर करू शकता किंवा जवळच्या दुकानामध्ये जाऊन एकदा बघा पुस्तक, आवडलं तर तुम्ही 100% घेऊ शकतात। या बॅच मध्ये मराठीमधून संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा कव्हर केला जाणार आहे। अनलिमिटेड वेळा तुम्हाला सगळे जे काही व्हिडिओ ते बघता येणार आहे आणि तुम्हाला आठवड्यातून चर्चासत्र सुद्धा मिळणार आहे बघा, की प्लॅनिंग कशी करायची, अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, संपूर्ण माहिती मी तुम्हाला वारंवार सांगत असतो। ठीक आहे, बॅच घ्यायची असली तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍप वरून तुम्ही घेऊ शकतात। परीक्षा मराठीमध्ये देता येत असते, तर महाराष्ट्रातील मुलांसाठी आपण मराठी माध्यम मधून बॅच घेत असतो, जेणेकरून प्रश्न समजायला सोपे जातात आणि तुमचे गुण ऑटोमॅटिक मग त्या ठिकाणी वाढत असतात। ठीक आहे, आता पात्रता काय लागणार आहे, तर 10वी पास पात्रता असणार आहे बघा। काय पात्रता असणार आहे, 10वी पास पात्रता असणार आहे सर्वांसाठी आणि यामध्ये तुम्हाला 10वी मध्ये 45% पुढे गुण पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये 33 मार्काच्या पुढे मार्क असणं गरजेचं आहे। जसा जीडीचा ट्रेड्समॅनचा क्रायटेरिया असतो त्याच पद्धतीने इथं तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे। आता वयाची अट बघा काय लागणार आहे। आताच्या भरतीमध्ये 1 जुलै 2005 पासून तर 1 जुलै 2009 ही जन्मतारीख त्यांनी दिलेली होती, तर पुढच्या भरतीमध्ये काय असणार आहे, 1 जुलै 2006 पासून ते 1 जुलै 2010 मधले जे काही कॅन्डिडेट आहे ते पुढच्या 2027 च्या भरतीचा फॉर्म भरू शकणार आहे। 17.5 ते 22 वर्षाची वयाची अट त्या ठिकाणी असते, पण एखाद्याचं वय 21 वर्ष 10 महिने 11 महिने त्याला फॉर्म भरता येतो का, त्याला भरता येत नाही। त्याच्या मागचं कारण म्हणजे ही जी काही 22 एज लिमिट असते ती ट्रेनिंगच्या पिरियड्स वेळेस असते, म्हणजे ट्रेनिंगच्या ऍट द ट्रेनिंग ऑफ टाइम त्यावेळेला तुमचं जे काही वय ते किती पाहिजे, 22 च्या आत पाहिजे। ठीक आहे, किंवा त्यावेळेस 21 वर्ष 9 महिने 5 महिने 7 महिने असं असलं तर चालणार आहे। ठीक आहे,
आलं लक्षामध्ये. मग वयाची अट अशा पद्धतीने असणार आहे, दरवर्षी 17.5 ते 21 वर्ष होते, पण मागच्या वर्षापासून त्यांनी 1 वर्षाची सूट एज लिमिट मध्ये दिलेली आहे. त्यानंतर बघा उंची काय लागणार आहे, तर सर्व मुलींसाठी उंची 162 सेंटीमीटर लागणार आहे. मुलांसाठी 170 सेंटीमीटर असते बघा, मुलींसाठी 162 सेंटीमीटर असणार आहे. इथं स्पोर्ट्स वाल्या ज्या काही मुली आहे, म्हणजे तुम्हाला इंटरनॅशनल मध्ये, नॅशनल मध्ये, स्टेट लेवलला जर तुमच्याकडे स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असेल, खेळाडू सर्टिफिकेट, तर तुम्हाला 2 सेंटीमीटर सूट मिळणार आहे. मग त्यांना किती लागणार, 160 सेंटीमीटरच्या पुढे उंची लागणार आहे. किंवा एखाद्या आर्मी पर्सनची जी काही वाईफ आहे, ती वाईफ आर्मी पर्सन शहीद झालेला असला तर जी विधवा आहे तिला सुद्धा 2 सेंटीमीटरची सूट मिळणार आहे बघा. किती, 2 सेंटीमीटरची सूट मिळणार आहे, म्हणजे तिला सुद्धा 160 सेंटीमीटर हाईट, तिला एज मध्ये सुद्धा सूट मिळत असते. ठीक आहे, जायचं पुढे. आता निवड प्रक्रिया काय असते, तर याच्यामध्ये सर्वात अगोदर एक कम्प्युटर बेस्ड टेस्ट होत असते, सीबीटी एक्झाम होत असते. एक्झाम झाल्यानंतर तुमचं फिजिकल होतं. एक्झाम 100 गुणांची असते, फिजिकल सुद्धा 100 गुणांचं असतं. एकूण 200 गुणांपैकी तुमची फायनल मेरिट लिस्ट लागत असते. ठीक आहे, फिजिकल झाल्यानंतर तुमचं मेडिकल, मेडिकल नंतर मग काय जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर फायनली तुमचं सिलेक्शन इंडियन आर्मी मध्ये होत असतं. आणि तुम्ही शेवटी सिद्ध करून दाखवतात की हम छोरिया छोरों से कम है की हम भी इंडियन आर्मी में जा सकते, हम भी डिफेन्स का हिस्सा हो सकते. ठीक आहे, आता पुढे जाऊया. परीक्षा. परीक्षेमध्ये काय काय असतं, 100 गुणांची परीक्षा असते. त्यामध्ये गणिताचे 15 प्रश्न असतात, बुद्धिमत्ताचे 5 प्रश्न असतात, विज्ञानचे 15 प्रश्न असतात आणि जीकेचे 15 प्रश्न असतात. एकूण 50 प्रश्न तुम्हाला 100 गुणांसाठी विचारले जात असतात. कोणतीही परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नसते. आताच्या भरतीमध्ये बऱ्याच मुलांना प्रश्न होता की निगेटिव्ह मार्किंग असणार का, पण सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगत होतो की बाबांनो कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नसते परीक्षेला. तरी निगेटिव्ह मार्किंग होती का, नव्हती निगेटिव्ह मार्किंग, म्हणून लक्षात घ्या इथून पुढे निगेटिव्ह मार्किंग नसणारच आहे, अजून सुद्धा नव्हते, म्हणून पुढच्या भरतीसाठी सुद्धा निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नसणार. अशा पद्धतीचा एक्झाम पॅटर्न असतो. ही परीक्षा झाल्यानंतर फिजिकल साठी तुमचा एक कट ऑफ लागत असतो, तो 25-26 क्वेश्चन वरती लागत असतो. जागानुसार एअर वाईज वेगवेगळा लागतो सगळा. ठीक आहे, त्यानंतर परीक्षा झाल्यानंतर तुमचं फिजिकल असतं बघा. फिजिकल मध्ये मुलींना 1600 मीटर रनिंग असतं. टायमिंग दिलेला असतो 7.5 मिनिटाचा. 7.5 मिनिटाच्या अगोदर जर तुम्ही 1600 मीटर पार केलं तर तुम्हाला आउट ऑफ 60 गुण मिळत असतात. 60 गुण हे फिजिकल साठी 1600 साठी असतात आणि 40 गुण असतात बघा पुलअप साठी. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग तुम्ही 10 मारले तर आउट ऑफ मार्क, 8 मारले तर ही मार्क कमी 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 होत जात असतात. ठीक आहे का नाही. आणि 7 मिनिटं 31 सेकंदापासून 8 मिनिटापर्यंत जे जे मुली क्वालिफाय करतील 1600 मीटर त्यांना 48 मिनिटं मिळत, 48 मार्क मिळत असतात. 8 मिनिटांपुढे गेली गाडी की तुम्ही भरतीमधून बाद झाले. ठीक आहे, अशा पद्धतीनं फिजिकल मध्ये तुम्हाला 100 गुणांसाठी फिजिकल असतं, एवढं लक्षात ठेवायचंय सगळ्यांनी. ठीक आहे, आलं लक्षात. त्यानंतर बघा आता सॅलरी किती असते, तर अग्निवीरांना ट्रेनिंग मध्ये 21-22 हजार रुपये सॅलरी मिळत असते. ट्रेनिंग मध्ये म्हणतोय मी, ट्रेनिंग मध्ये 21 हजाराच्या आसपास सॅलरी मिळते, म्हणजे 6 महिने त्यांची ट्रेनिंग असते आणि 21-22 हजार सॅलरी मिळत असते. पण ही जवळपास खर्च होऊन जाते तुमची, कारण 21-22 हजारामध्ये तुम्हाला काहीतरी शूज घ्यायचे असतात, वेगवेगळे दर महिन्याला कामं असतात. ठीक आहे, तर 21 हजार रुपये ही सॅलरी कशामध्ये असते रे, तर तुमच्या ट्रेनिंग पिरियड मध्ये असते. नंतर तुम्हाला ट्रेनिंग नंतर तुम्हाला जेव्हा पोस्टिंग मिळते तर तुम्ही बघितलं असं जाहिरातीमध्ये की पगार पहिल्या वर्षी लिहिलेला असते 21 हजार, मग 23 हजार, मग 27 हजार आणि शेवटच्या वर्षामध्ये 30 हजार. तर अशा पद्धतीने हे झालं फक्त तुमचं बेसिक पे. समजा यामध्ये अजून रिस्क अलाउन्स ऍड होत असतं, तुमचे काय जे ट्रॅव्हलिंग अलाउन्स वगैरे सगळं याच्यामध्ये ऍड होत असतं. आणि ही जी काही पगार आहे ही कोणाकोणाची 45 हजार जाते तर कोणाची 60 हजारापर्यंत सुद्धा जात असते. रिस्क अलाउन्स जर ऍड झालं, म्हणजे तुम्हाला लडाख सारख्या ठिकाणी टाकलं किंवा पाकिस्तान बॉर्डरला टाकलं, अशा हाय रिस्क एरियामध्ये टाकलं तर तुमचा अग्निवीर मध्ये पगार हा 60-65 हजारापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. आलं लक्षामध्ये. मग पगार हा कशावरती डिपेंड असणार आहे, तुमच्या पोस्टिंग वरती डिपेंड असणार आहे. जर हाय रिस्क एरियामध्ये नसला तर पेमेंट असणार आहे 40-45 हजाराच्या आसपास. म्हणले हा रिस्क एरियामध्ये पाकिस्तान बॉर्डरला आहे, लडाखला आहे, बर्फाच्या ठिकाणी सियाचीन वगैरे तिकडं, तर मग काय असणार आहे, तर पगार जास्त असणार आहे. पण इथं लक्षात घ्या, आता मुलींची जी काही ड्युटी असते ना ती हाय रिस्क एरियामध्ये नसते. काय सांगतोय मी, मुलींबद्दल आपण बोलतोय, तर मुलींची जी काही ड्युटी आहे ती हाय रिस्क एरियामध्ये नसते. म्हणजे जे काही आर्मीवाल्यांची फॅमिली वगैरे तिथं त्यांना शांतता ठेवायची असते, क्वार्टर वगैरे असतात ना तेवढ्या भागामध्ये पोलीस सारखंच काम करायचं असतं. मग त्यांना जी काही पेमेंट मिळणार आहे ती 37 ते 40 हजारापर्यंत मिळू शकते असं आपण म्हणू शकतो. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीनं आता बोनस गुण मिळत असतात बघा. ज्याच्याकडं
एनसीसी सर्टिफिकेट आहे, एनसीसी सर्टिफिकेट असेल तर 20 गुण बोनस म्हणून मिळत असतात. बी सर्टिफिकेट असेल तर 15 गुण आणि ए सर्टिफिकेट असेल तर 5 गुण. बघा, ए असेल तर 5 गुण, बी असेल तर 10 गुण आणि सी सर्टिफिकेट असेल तर 15 गुण मिळत असेल. जर तुम्ही रिपब्लिकन डेच्या वेळेस त्या परेडमध्ये सहभाग घेतला असेल तर मग 20 गुण मिळतात. मग किती गुण मिळतात? 20 गुण मिळतात. हे झालं एनसीसीचं. ज्याच्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे, स्पोर्ट्स सर्टिफिकेट वाल्याला सुद्धा इंटरनॅशनल असेल तर 20 गुण मिळतात. त्यानंतर नॅशनल लेवलचा असेल तर 15 गुण मिळतात, स्टेट लेवलचा असेल तर 10 गुण मिळतात. अशा पद्धतीने हे कमी कमी गुण होत जातात तुमच्या लेवलनुसार. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला बोनस गुण मिळणार आहे. एखाद्या महिलेचं जे काही पती आहे ते शहीद झाले असेल लढाई करता करता, तर त्या महिलेला सुद्धा 20 बोनस गुण त्या ठिकाणी मिळत असते. आणि जे काही मुलं आहे टेक्निकलच्या पोस्टसाठी 50 गुणांपर्यंत त्यांना बोनस गुण मिळतात, पण ते मुलांसाठी असतं, टेक्निकलमध्ये ITI झालेला असतो त्यांच्यासाठी. ठीक आहे, अशा पद्धतीने ही संपूर्ण जी काही भरती प्रक्रिया आहे ती असणार आहे. बघा, आता ज्या ज्या मुली या भरतीसाठी पात्र आहे त्या सर्व मुलींनी तयारी करायची आहे चांगल्या पद्धतीनं. अजून तुम्हाला काही अपडेट असली तर नक्की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो आणि चांगल्या पद्धतीनं तयारी करून घेत असतो. भरपूर सारे रिझल्ट आपल्या आत्ताच्या भरतीमध्ये, अग्निवीरच्या परीक्षेमध्ये आलेले बघा. पुढच्या भरतीमध्ये याच्यापेक्षा चांगले येऊ, याच्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न तुम्हाला करू. ठीक आहे, तुम्हाला काही अडचण आली तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारा, कोणतीही अडचण असेल तर. प्रत्येक जी काही माहिती आहे ती तुम्हाला आपल्या या माध्यमातून देण्यात येणार आहे. आणि आपल्या डिफेन्स फॅक्टरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलची लिंक तुमच्या मैत्रिणीला सुद्धा शेअर करा. जे मुलं बघत असेल त्यांनी सुद्धा तुमच्या मित्राला चॅनलची लिंक शेअर करायची आहे, जेणेकरून इथून पुढे ज्या महत्वाच्या गोष्टी असतात, गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड गोष्टी असतात किंवा अभ्यास असेल, लेक्चर्स असेल, सर्व मॅरेथॉन असेल. काही मुलांचे असे मेसेज होते, सर फक्त मॅरेथॉनचे 3 लेक्चर केले आणि तुमचा पेपर निघला म्हणे, म्हणजे त्यांचा पेपर निघला म्हणे. अशा पद्धतीनं म्हणून मॅरेथॉन लेक्चर्स आपण घेत असतो, काही अशा सिरीज घेत असतो, जेणेकरून तुमचा सराव होईल, प्रॅक्टिस होईल, रिव्हिजन होईल. ठीक आहे, अजून काही अडचण आली तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. जय हिंद.